नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा मोटिवेशनसाठी मुळीच दिलेला नाही. हा पुन्हा एकदा आपण रिॲलिटी चेकसाठी व्हिडिओ बनवणार आहोत. एन-डी-ए ट्रेनिंग आणि इंडियामधलं सगळ्यात टफ ट्रेनिंग असतं का? आणि खूप माइंडमध्ये डाऊट आहेत, की सर फक्त युनिफॉर्म घालायचा आहे आणि मला ऑफिसर व्हायचं आहे. पण खूप कमी लोकं हे विचारतात, की एन-डी-एचं ट्रेनिंग सहन करण्याची कॅपॅसिटी किती असायला पाहिजे किंवा एन-डी-एचं ट्रेनिंग कसं असतं? मोटिवेशनल गोष्टी तर सगळे सांगतील, परंतु एन-डी-एचं टफ ट्रेनिंग याबद्दल कोणी सांगणार नाही. कम्फर्टेबल लाईफस्टाईल तर नक्कीच नसणार आहे. लक्झरी लाईफस्टाईल तर नक्कीच नसणार आहे आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट तुम्हाला आजमावून चालणार नाही. फक्त डिसिप्लिन, पेन आणि प्रेशर जर तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असेल, की डिसिप्लिनमध्ये कंटिन्यूअसली राहण्याची, पेन सहन करण्याची आणि प्रेशर सहन करण्याची, तर तुम्ही एन-डी-ए ट्रेनिंगसाठी जाऊ शकतात. आता आपण जाणून घेऊया, की एन-डी-एचं ट्रेनिंग कुठे होतं? नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला या ठिकाणी एन-डी-एचं ट्रेनिंग होतं. या ठिकाणी इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअर मधले जे ऑफिसर असतात, तिन्ही सर्व्हिसेसमधले जे टॉप कमांडिंग ऑफिसर असतात, त्यांचं त्या ठिकाणी ट्रेनिंग होतं, बेसिक ट्रेनिंग. एन-डी-ए ट्रेनिंगचं ड्युरेशन तुम्हाला माहिती नसेल तर ते 3 वर्ष एन-डी-ए खडकवासला या ठिकाणी होतं आणि नंतर 1 वर्ष जे आहे आय-एम-ए, आय-एन-ए, ए-एफ-ए या ठिकाणी 1 वर्ष तुमचं ट्रेनिंग असतं. टोटल 4 वर्षाचं हार्डकोर ट्रेनिंग असतं. त्यानंतर तुमच्या फिजिकल स्ट्रेंथ चेक केली जाते. बॉडी ब्रेकिंग फेज चेक केले जाते. एन-डी-एमध्ये फिजिकल ट्रेनिंग म्हणजे काय? आता एन-डी-एमध्ये फिजिकल ट्रेनिंगमध्ये काय येतं, की 5 ते 10 किलोमीटर रनिंग डेली असतं, पुशअप्स असतात, सिटअप असतात, शिनअप्स असतात, ऑब्स्टॅकल कोर्स असतात, क्रॉस कंट्री रनिंग असतं, स्विमिंग असतं, ड्रिल्स असतं, हॉर्स रायडिंग असतं, रायफल किंवा वेपनबद्दलची इन्फॉर्मेशन असते. अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला शिकवल्या जातील. जर तुम्ही पेन इग्नोर केला, एक्सक्यूज त्या ठिकाणी दिलं नाही, तर तुमचं ट्रेनिंग कंप्लीटली होतं. तुमची वीक बॉडी असेल आणि मग ऑब्व्हियसली तुम्हाला इंजुरी होणारच आहे. मेंटल ट्रेनिंग ही तुम्हाला खूप जास्त गरजेची आहे. फक्त एन-डी-एची ट्रेनिंग ही शरीराची एक परीक्षा आहे का? तर ती मनाची ही परीक्षा आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, अकॅडमिक प्रेशर, त्याच्यानंतर कंटिन्यूअस असेसमेंट, स्लीप डेप्रिव्हेशन, नंतर फ्री हँडलिंग, लीडरशिप अंडर स्ट्रेस इथे शिकवतात तुम्हाला, की थिंक क्लिअरली इवन व्हेन टायर्ड तुम्ही थकलेले असाल तरी तुम्ही प्रॉपर पद्धतीने विचार केला पाहिजे. आता आपण जाणून घेऊया, की एन-डी-एचं डेली रुटीन कसं असतं. यासाठी काही पर्सनल टाइम दिला जातो का? पर्सनल टाइम कुठल्याही प्रकारचा मिळत नाही. अर्ली मॉर्निंग सकाळी 4:30 वाजता उठावं लागतं, पीटी करावं लागतं, ड्रिल करावं लागतं, नंतर क्लासेस असतात, नंतर ट्रेनिंग असतं, नंतर गेम्स असतात, नंतर स्टडी असतो आणि शेवटी लाईट्स तुमचे ऑफ होतात. आणि सगळ्यात मोस्ट इम्पोर्टंट गोष्ट कुठली आहे, की मोबाईल नाही, फ्रीडम नाही, एक्सक्यूज नाही. लेट आला तर पनिशमेंट, परत लेट आला परत पनिशमेंट. ट्रूथ एवढंच आहे तुमचं, की इंजरीज होतात, परंतु तुमची खूप जास्त प्रमाणात काळजी घेतली जाते. वर्ल्ड क्लास त्या ठिकाणी फूड आहे, वर्ल्ड क्लास रेसिडेन्स आहे. अनेक ॲस्पिरंट असे समजतात, की एस-एस-बी क्लिअर केलं म्हणजे माझं काम झालं. नाही, चुकीचं आहे. मेडिकली तुम्ही आउट होऊ शकतात, इंजरी होऊ शकते, स्टॅमिना नसेल तर तुमचं एन-डी-एचं ट्रेनिंग पण अपूर्ण राहू शकतं. म्हणून डिसिप्लिन जर नसेल तर तुमचं फेल्युअर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. एन-डी-एमध्ये व्हॉलंटरी विथड्रॉवल्स आणि फोर्सफुली ड्रॉपआउट्स या दोन्ही गोष्टी होतात. एन-डी-ए ट्रेनिंगमध्ये विद्यार्थी फेल होतात. त्याचं महत्त्वाचं कारण आहे, की पुअर स्टॅमिना. स्टॅमिना खूप जास्त पुअर असेल तर त्या ठिकाणी तुमचं रिजेक्शन होणार आहे. वीक बोन्स, तुमचे जॉइंट्स एकदम वीक असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त्रास होणार आहे. आणि ओव्हर कॉन्फिडन्स असेल आणि स्पोर्ट्सचं बॅकग्राऊंड असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्रास त्या ठिकाणी होणार आहे. एन-डी-ए तुमचं टॅलेंट शोधत नाही. एन-डी-ए तुमचं एंड्युरन्स शोधत असते. म्हणजे चांगलं एंड्युरन्स असेल तर तो विद्यार्थी पास होण्याचे चान्सेस जास्त आहेत. एन-डी-ए ट्रेनिंगसाठी प्रिपरेशन कधी सुरू करायला पाहिजे? 8-9 स्टँडर्डपासून तुम्ही प्रिपरेशन सुरू करायला पाहिजे. आउटडोअर गेम्स, रनिंग हॅबिट असेल, डिसिप्लिन असेल, किंवा ट्रेकिंग वगैरे तुम्ही जायला पाहिजे. डेली रनिंग, बॉडी बॉडी वेट एक्सरसाइजेस, टाईम मॅनेजमेंट, इंजरी सगळं प्रिव्हेन्शन वगैरे ते तुम्ही करायला पाहिजे. एन-डी-ए ट्रेनिंग एक्झाम नंतर सुरू कधी होतं, तर ते लाईफ लाँग ते कंटिन्युअसली चालूच असतं. एन-डी-ए ट्रेनिंगचा गोल्डन रूल एवढाच आहे, की इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो केल्या पाहिजे, पेन तुम्ही सहन करायला पाहिजे आणि टीम फर्स्ट. आपण पूर्णपणे ग्रुप आहे, त्या ग्रुपलाच त्या ठिकाणी पनिशमेंट मिळत असते. एन-डी-एमध्ये एकच मंत्र आहे, ट्रेन हार्ड, फाईट इझी. जेवढं तुम्ही युद्धाच्या म्हणजे ट्रेनिंगच्या काळामध्ये घाम गाळणार आहे, तेवढा कमी तुम्हाला युद्ध काळामध्ये रक्त सांडावं लागतं.
विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की NDAचं ट्रेनिंग जे आहे ते ग्लॅमरस नाही, इझी नाही, परंतु एकदा कंप्लीट केलं तर तुम्ही ऑर्डिनरी पर्सन मुळात राहत नाही. तुमचं चालणं बदलतं, तुमचं कॉन्फिडन्स बदलतं, तुमचं टॉकिंग बदलतं आणि तुमचं आयुष्य बदलतं. आणि जर समजा तुम्हाला NDA ट्रेनिंगची रिॲलिटी जाणून घ्यायची असेल किंवा अजून कुठली मेंटल प्रिपरेशन करायचं असेल किंवा NDAचं प्रिपरेशन स्वतः करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच आमच्या द सक्सेस अकॅडमी नाशिकसोबत संपर्क साधू शकतात. आमची संपूर्ण टीम तुम्हाला जे आहे ना, तुम्हाला NDAचं पूर्ण कंप्लीट गाईडन्स करण्यासाठी या ठिकाणी आहे. जय हिंद, ऑल द बेस्ट.